Good morning, students. Yesterday we have started the lesson and epitome of courage. कालच आपण हा लेसन स्टार्ट केलेला आहे की धाडसाचं एक मूर्तिमंत रूप किंवा धाडसाचा एक उत्तम नमुना किंवा एक आदर्श उदाहरण म्हणजेच काय स्टीफन हॉकिंग हे आहेत. आपण त्यांना बघितले काल की कशाप्रकारे हे अपंगत्व त्यांना आलं. लहान असताना त्यांना हँडरायटिंगचा त्रास होता, त्याचबरोबर त्यांना खेळामध्ये अजिबात रुची नव्हती. त्यानंतर हा डिसीज त्यांच्या लाईफमध्ये आला ALS किंवा आपण LOU म्हणतो की ज्या डिसीजमुळं त्यांच्या मज्जासंस्थेवरती किंवा स्नायूवरती परिणाम झाला, स्नायू कमकुवत झाले, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. किंवा लहानपणीसुद्धा आपण बघितले त्यांचा स्नायूंचा समन्वय थोडा फारसा चांगला होताच. त्यांच्या शिक्षकसुद्धा त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्यांना खूप रागवायचे, त्रस्त व्हायचे आणि ही सगळी आठवण त्यांनी आपल्याला इथं सांगितलेली आहे. तर इथून पुढचा पाठ आपल्याला बघायचा आहे आज. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट. आता बघा काय सांगितलेलं आहे पुढे इथून. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. बघा आता इथं लहानपणीच त्यांना म्हणजे वयाचं 17 वर्ष असताना त्यांनाच हा जो डिसीज आहे तो डिसीज त्यांना जाणवला होता किंवा झाला होता. घरच्या फॅमिली डॉक्टर जे होते त्यांनीसुद्धा त्यांना थोडीशी प्रिकॉशन दिली होती अगोदर. पण लहानपणी असतानाच म्हणजे या वयातच त्यांनी काय केलं बघा. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. म्हणजे या प्लॅनेटवर, या भूतलावरती आता किती काळ ते राहणार याची काहीच शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आता इथं वर्ड प्रोग्नोसिस दिला बघा. प्रोग्नोसिस मीन्स वॉट, दॅट इज ऑल्सो गिवन हिअर. प्रोग्नोसिस फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. म्हणजे पुढं येऊन भविष्यामध्ये त्यांची आरोग्याची कंडिशन जी आहे ती कशी राहील त्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो. फोरकास्ट म्हणजे किंवा एक अंदाज, भावी हेल्थ कंडिशनचा अंदाज जो म्हणतो त्याला इथं प्रोग्नोसिस म्हणता येईल. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. म्हणजे रोगाचं जे पूर्वनिदान आहे ते खूप वाईट होतं आणि त्यामुळं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखं नव्हतं असं इथं म्हटलेलं आहे. अनडॉन्टेड. अनडॉन्टेड ते वर्ड पुन्हा आहे बघा. अनडॉन्टेड. अनडॉन्टेड मीन्स वॉट, नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स. नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्यून, दॅट इज कॉल्ड हिअर अनडॉन्टेड. म्हणजे काही न करता येणारं असं अनडॉन्टेड. तर इथं असं म्हटलेलं आहे की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फारसं असं काही करता येत नव्हतं, तरीही खचून न जाता स्टीफननं आपलं संशोधन हे चालू ठेवायचं ठरवलेलं आहे असं म्हटलं. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू जेन वाईल्ड. बघा म्हणजे अजिबात खचून न जाता त्याला अनडॉन्टेड म्हटले. न घाबरता स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. त्यांनी आपला जो रिसर्च जो चालू होता, जे संशोधन सुरू होतं ते तसंच चालू ठेवायचं ठरवलं. आणि जेन वाईल्ड म्हटलेलं पुढे बघा. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्याचा म्हणजे त्याचं लग्नसुद्धा ठरलं होतं. त्याला एंगेजमेंट असं म्हटलेलं आहे. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. बघा ऐकायला सुद्धा अगदी थोडंसं उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग इथं म्हणतात की याच परिस्थितीमध्ये ते या आपल्या लाईफचा किंवा आपल्या जीवनाचा सगळ्यात जास्त आनंद घेऊ लागले होते. म्हणजे अशी डिसमल कंडिशन असून सुद्धा, म्हणजे या डिसमल स्टेजमध्ये सुद्धा, अशा प्रकारच्या भयानक स्टेजमध्ये सुद्धा हे स्टीफन हॉकिंग खचून न जाता, न घाबरता त्यांनी आपला रिसर्च चालू ठेवला होता आणि या लाईफचा त्यांनी एन्जॉय घ्यायला सुरुवात केली होती किंवा ते सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर दी मोमेंट अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. याचं महत्त्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की या क्षणापुरतं जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधन ही त्यांनी नव्या अगदी जोमानं सुरू केलं होतं. काय म्हटलं बघा, त्याचं कारण सांगितलं आहे की या क्षणापासून त्याने काय केलं होतं, अगदी जोमानं सुरुवात केली होती जगायला. त्याचबरोबर त्यांनी मेडिकलचं जे काही रिसर्च सुरू केला होता, डॉक्टरकीचं जे काही संशोधन सुरू होतं ते अगदी नवीन जोमानं, नवीन धाडसानं त्यांनी सुरू केलं होतं. रेन्यून व्हिगर त्याला असं म्हणते. रेन्यून व्हिगर म्हणजे काय, अगदी नव्या उमेदीनं किंवा नवीन जोमानं ते त्यांचं संशोधन सुरू ठेवलं होतं. इन द मीन व्हाईल, त्या दरम्यानच्या काळात पुढं काय घडलं बघा. द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. बघा म्हणजे हा जो आजार जो होता त्या आजारानं हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना
बऱ्यापैकी अपंग केलं, डिसेबल केलं म्हणजे काय तर अपंग केलेलं आहे. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. म्हणजे हळूहळू स्टीफनच्या शरीराचा संपूर्ण ताबा त्या डिसीजने घेतला, त्या आजाराने घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी ते अपंग झालेले, डिसेबल झालेले आहेत. पुढं काय म्हणजे बघा, ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. तर त्याने PhDसाठी त्याने ब्लॅक होल्स, त्याला कृष्णविवर म्हणतो आपण मराठीमध्ये ब्लॅक होलला. इथं वर गेलं बघा, ब्लॅक होल्स ही संकल्पना एक आहे, त्यांनी मांडलेली आहे ब्लॅक होल. तर ब्लॅक होल म्हणजेच काय, कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टचा त्यांनी PhDसाठी अभ्यास करायला सुरुवात केली. तर ब्लॅक होल्स म्हणजेच काय ते पुढे मेन्शन केलेलं आहे बघा. आता टू गेट हिज PhD, बाय धिस टाईम ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर अँड ही वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. बघा, तोपर्यंत ते अगदी कन्फाईन टू म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला खिळलेले असणे, त्याला आपण कन्फाईन म्हणतो. कन्फाईन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला खिळून बसणे, दॅट इज कॉल्ड कन्फाईन हिअर. बाय धिस टाईम, कारण हा आजार जो आहे तो आजार थांबलेला नाही, तो वाढत गेलेला आहे. ही वॉज कन्फाईन टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. बघा, म्हणजे त्यांनी या संकल्पनेचा, ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. आता मात्र ते व्हीलचेअरच्या मदतीनंच वावरू शकत होते, कारण त्याच्या हाताचे आणि त्याच्या बोलण्यावरचं जे नियंत्रण जे आहे ते अगदी झपाट्यानं कमी होऊ लागलं होतं. बघा, त्यांच्या शरीरावरचा ताबा गेलाच होता ऑलरेडी, व्हीलचेअरला ते खेळून राहिले होते आणि हातांचं आणि बोलण्यावरचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रणसुद्धा अगदी वेगात कमी होऊ लागलं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. काय म्हणतो, द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स त्यांनी संशोधन सुरू केलं होतं PhDसाठी आणि याच अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला थोड्याशा नवकल्पनांचे धुमारे फुटले असं म्हटलेलं आहे. म्हणजे हीज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज, म्हणजे अनेक प्रकारच्या नवीन आयडियाज त्यांना मिळाल्या या संकल्पनेचा अभ्यास किंवा ही कन्सेप्ट अभ्यासताना. ब्लॅक होल्स ही कन्सेप्ट अभ्यासताना त्यांना अनेक नवीन काही संकल्पना सुचल्या किंवा त्या आठवल्या. ही मेड मेनी epoch making statements that shook established theories. Epoch making, the word epoch making means what? Of great importance at a particular restricted time. Of great importance at a particular time, restricted time. म्हणजे एखाद्या गोष्टीला महत्त्व येणे, त्याला epoch making असं म्हटलेलं आहे. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शूक एस्टॅब्लिश थेरीज. त्याने असे काही अभ्यासादरम्यान असे काही सिद्धांत मानले, असे काही स्टेटमेंट केलेले आहेत की ज्या स्टेटमेंटमुळं त्यांना एक वेगळ्या प्रकारचा सिद्धांत तयार झाला. सिद्धांतांना त्यांनी अनेक झालेल्या सिद्धांतांना त्यांनी अगदी हादरवून टाकलं. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट दॅट शूक एस्टॅब्लिश थेरीज, म्हणजे ऑलरेडी ज्या एस्टॅब्लिश थेरी होत्या, आधी ऑलरेडी जे सिद्ध झालेले जे सिद्धांत होते त्या सिद्धांतांना सुद्धा अगदी हादरवून टाकणारे जे विधानं ते आहेत, ती विधानं त्यांनी त्या दरम्यान केलेली आहेत या संशोधन दरम्यान. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगेन विथ अ बिग बँग. बघा, शास्त्रज्ञांचं असं मत होतं की या विश्वाची निर्मिती जी आहे ती एका बिग बँगनं झालेली आहे. म्हणजे एक बिग बँग नावाची थेरी आहे, एक प्रचंड स्फोट होतो. बिग बँग थेरी म्हणजे काय, एक प्रचंड असा विस्फोट आहे आणि त्या विस्फोट होऊन झालेले आहे. म्हणजे या जगाची निर्मिती किंवा विश्वाची निर्मिती जी आहे किंवा सुरुवातीची आहे ते एक प्रचंड विस्फोट होऊन झालेले आहे, असं बरेच शास्त्रज्ञांचं मत होतं. आता ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट पुढे काय म्हटलं बघा, टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि हीच संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफननं लाय अल्जेब्राचा शोध लावलेला आहे. बघा, तर कुठली संकल्पना स्पष्ट करायची आहे की या विश्वाची निर्मिती आहे, ती विश्वाची निर्मिती एक प्रचंड विस्फोट होऊन झालेली आहे, त्याला बिग बँग म्हटलेलं आहे. आणि हीच संकल्पना लोकांना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी या स्टीफननं लाय अल्जेब्रा नावाचा जो शोध निबंध जो आहे त्याला आपण काय म्हणतो की लाय अल्जेब्राचा शोध लावला, ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्याकरता. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. बघा, आता दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर, अगदी त्या व्हीलचेअरला ते खिळलेले होते आणि तरीसुद्धा म्हणजे शरीराचं नियंत्रण गेल्यामुळे ते अगदी ते व्हीलचेअरला जखडले होते आणि जरी जखडले गेले असले तरीसुद्धा त्या कम्प्युटरच्या मदतीने किंवा त्या संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार जे आहेत ते अगदी व्यवस्थित मांडू शकत होते. बघा,
म्हणजे अगदी अपंगत्व असूनसुद्धा, व्हीलचेअरला खेळलेला असूनसुद्धा त्यांनी आपला हा रिसर्च सोडला नाही. तर त्याने काय केलं की या संगणकाच्या मदतीनं, कम्प्युटरच्या मदतीनं त्याने काय केलं की आपले जे विचार आहेत ते विचार लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. पुढे काय म्हटलं बघा, save a finger and with a computer to help him express his thoughts. Dr. Hawking is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. Bestowed on म्हणजे बहाल करणे. इथे वर्ड दिलेला आहे bestowed on. The word bestowed on means what? फ्रेज आहे bestow on म्हणजे बहाल करणे, एखादी गोष्ट बहाल करणे किंवा एखादा अवॉर्ड बहाल करणे त्याला आपण काय म्हणतो, किंवा एखादा सन्मान बहाल करणे त्याला बेस्टोड ऑन म्हटलेलं आहे, बहाल करणे या अर्थानं. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोड ऑन हिम. बघा, म्हणजे डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानातील किंवा सायन्समधील एक गहन अशा विषयामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत आणि असंख्य अशा डॉक्टरेट पदव्या किंवा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. बघा, न्यूमरस त्याला आपण म्हणतो असंख्य, न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स म्हणजे अगदी सन्माननीय असंख्य असे डॉक्टरेट पदव्या, मानद पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल केलेले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ही इज द फेलो ऑफ द रॉयल्स, तर ते रॉयल सोसायटीचे फेलोसुद्धा आहे, त्यांना रॉयल सोसायटी फेलोशिपसुद्धा मिळालेली आहे. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. म्हणजे द रॉयल सोसायटीची मेंबरशिप, ते फेलोशिप त्यांना मिळालेली आहे आणि त्याचबरोबर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्यसुद्धा आहेत. बघा, म्हणजे मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्हणजे रॉयल सोसायटी ही एक नावाजलेली सोसायटी होती आणि त्यांची फेलोशिप मिळणं हे सहसा सोपी गोष्ट नव्हती. तर त्यावेळेस त्यांना ती फेलोशिप मिळाली होती रॉयल सोसायटीची. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय की US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते एक मेंबरसुद्धा होते, सदस्य पण होते. तर पुढं असं म्हटलं की इन्स्पायर्ड ऑफ बिईंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. इन्स्पायर्ड ऑफ बिईंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. आता आइन्स्टाईन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, एक महान शास्त्रज्ञ होऊन गेला. तर बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर बघितलं तर अगदी आइन्स्टाईनच्या तुलनेत समजले जाणारे हे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर हॉकिंग, ते अगदी विनयशील आहेत. म्हणजे व्हेरी हंबल मॅन, इज अ व्हेरी हंबल मॅन म्हणजे अगदी नम्र व्यक्ती होते, एक विनयशील व्यक्ती असे होते. आणि त्यांची बरोबरी तो कोणासोबत केलेली आहे, डॉक्टर आइन्स्टाईन. म्हणजे बुद्धिमत्तेची त्यांच्या बरोबरी केलेली आहे कोणाशी, डॉक्टर आइन्स्टाईनशी केलेली आहे. आणि बुद्धिमत्तेची बरोबर तर आहेत, त्याचबरोबर हे डॉक्टर हॉकिंग हे व्यक्ती म्हणून सुद्धा काय होते, एक हंबल पर्सन, एक विनयशील व्यक्ती, एक नम्र व्यक्ती म्हणून ते नावाजलेले होते. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, कीपिंग अ ले मॅन इन बिहाइंड. बघा, पुन्हा त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण बघितलं आइन्स्टाईनच्या बरोबरचे होते, नम्र होते, विनम्र होते आणि अशा माणसानं आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडलेल्या आहेत. बघा, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, त्यांनी अशी बरीच बुक्स लिहिलेली आहेत. डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, त्यांच्याजवळ ज्या काही संकल्पना आहेत, ज्या काही आयडियाज आहेत त्या कीपिंग अ ले मॅन इन माइंड. ले मॅन म्हणजे ते काय, कॉमन मॅन, सामान्य माणूस. म्हणजे वर्ड दिले बघा तो, लेमॅन म्हणजे कॉमन मॅन, कॉमन पर्सन, सामान्य व्यक्ती गृहीत धरून त्यांनी काय केले की त्या लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत आपले विचार पोचावेत, आपले संशोधन जे आहे किंवा आपले जे काही कल्पना ज्या आहेत, अफाट कल्पना, त्या सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी अनेक पुस्तकांच्या रूपात मांडलेले आहेत, जेणेकरून सामान्य लोक सुद्धा ते वाचू शकतील, त्यांना सुद्धा कळेल. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर. आता त्यांनी आपल्या कल्पना मांडल्या, म्हणजे असं नाही की त्यांचे जे रायटिंग आहे ते अगदी बोरिंग आहे असं काहीच नव्हतं. तर हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट ॲज वेल ॲज ह्युमर. त्यांच्या लिखाणामध्ये अतिशय विनोदी आणि मार्मिक असं त्यांचं लिखाण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ही स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिखाणाची जी शैली होती किंवा पद्धत जी होती, ती पद्धत इतकी चांगली होती की नॉन सायंटिस्ट म्हणजे विज्ञान आपण काय म्हणतो सायंटिस्ट नसतानासुद्धा अ फुल ऑफ वीट ॲज वेल ॲज नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. म्हणजे शास्त्रज्ञ नसणारे लोकसुद्धा
म्हणजे सामान्य लोकसुद्धा त्यांच्या या भाषेला, त्यांच्या या विचारांना अगदी सहज समजायचे. एवढी त्यांची भाषा अशी होती, ल्युसिड होती, मार्मिक अशी भाषा होती. लिखाण हे अतिशय विनोदी होतं, मार्मिक होतं आणि त्यांच्या या अशा सुबोध अशा लेखनशैलीमुळं शास्त्रज्ञ किंवा विज्ञानतज्ञ नसलेल्यासुद्धा लोकांना ते अगदी सहज समजायचं. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आर टाइम्स. पुन्हा म्हटलं की त्यांचं एक बुक होतं, त्या बुकचं नाव काय आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. दिलेलं आहे बघा, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. म्हणजे आमच्या वेळेमध्ये किंवा आमच्या काळामध्ये त्यांचं हे पुस्तक जे आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हे या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकापैकी एक आहे. म्हणजे सर्वाधिक खप या पुस्तकाचा या काळामध्ये झालेला आहे. कुठला पुस्तक सांगितलं, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. पुढं काय होतं बघा, ऑन बिईंग आस्क हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द quintessence of optimism and hope says not very different from the rest. बघा, आता जेव्हा त्यांना विचारलं जायचं की त्यांना ALS हा डिसीज होता आणि त्या ALS डिसीजमुळं भयंकर हा आजार आपल्याला जडलेला आहे, याविषयी त्यांना काय वाटतं का असं विचारलं असता, त्यावेळेस ते ऑप्टिमिस्टिक होते. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, सकारात्मक, पॉझिटिव्ह वे असलेले. इथं दिले बघा, क्विंट इसेन्स आणि ऑप्टिमिस्टिक हा वर्ड आला आहे इथं. क्विंट इसेन्स म्हणजे थोडक्यात काय म्हणजे आशावाद म्हणता येईल आपल्याला, होप, आशावाद. आणि ऑप्टिमिझम म्हणजे काय, सकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, दॅट इज कॉल्ड ऑप्टिमिझम हिअर. तर द क्विंट इसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज, तर आशावादी असणारे किंवा सकारात्मक दृष्टिकोन असणारे हे जे डॉक्टर हॉकिंग जे आहे ते म्हणतात. म्हणजे त्यांना जर इतर लोकांना जर विचारलं की तुम्ही अशा प्रकारचा हा तुम्हाला डिसीज आहे, भयानक डिसीज आहे ALS सारखा, मग तुम्ही एवढं असूनसुद्धा हे सगळं कसं काय करता, तर यावेळेस त्यांचं उत्तर काय नेमकं बघा. म्हणजे हे अगदी आशावादी आहेत, सकारात्मक दृष्टिकोन, ऑप्टिमिस्टिक वे आहे. तर त्यांचं उत्तर काय बघा, ही सेज दॅट नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. म्हणजे इतरांपेक्षा फार काही वेगळं वाटत नाही मला इतरांसारखंच जाणवते, इतरांसारखंच वाटतं, इतरांपेक्षा मला फारसं वेगळं असं काहीच वाटत नाही. आय ट्राय अँड लीड as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की इतरांपेक्षा मला फारसं काही वेगळं वाटत नाही आहे आणि शक्य होईल तितकं सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे, साधं आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि माझ्या या शारीरिक अवस्थेबद्दल किंवा स्थितीबद्दल फार विचार करीत नाही मी, किंवा त्यामुळं मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी अजिबात खेद करत नाही किंवा अजिबात मी नाराज नाही आहे, असं पुन्हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा, म्हणजे केवढं आशावादी दृष्टिकोन आहे, किती सकारात्मक दृष्टिकोन आहे लाईफकडे बघण्याचं हे त्यातून दिसून येते. तर डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट्स इट्स अल्टिमेट डिमाइज. बघा, म्हणजे एवढा आशावादी दृष्टिकोन असूनसुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढील 1000 वर्षात सायन्सला किंवा या विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. म्हणजे खरोखर विश्वाची निर्मिती कशामुळे झाली, हे जग कसं तयार झालं, याची निर्मितीची जी काही कारणं जी आहेत, त्याचा जो इतिहास आहे तो इतिहास बाजूला ठेवून जी रहस्य जी आहेत ती रहस्यसुद्धा उलगडता येतील असं म्हटलेलं आहे. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट, त्यांना अगदी खात्रीपूर्वक असं वाटते, इन द नेक्स्ट मिलेनियम, म्हणजे अगदी पुढच्या 1000 वर्षात, मिलेनियम म्हणजे काय की 1000 वर्षाचा काळ, सायन्स विल डिस्कवर, म्हणजे एक विज्ञान शोध लावेल, सांगेल, द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. म्हणजे पुढं काही काळानंतर, काही कालावधीनंतर हे सायन्स आपल्याला दाखवून देईल, सायन्स सांगेल की या विश्वाची निर्मिती कशी झाली, सुरुवात कशी झाली, त्याचा नेमका इतिहास काय आहे आणि या विश्वाचा अंतिम नाश जो आहे तो कधी होणार याचंसुद्धा भाकीत करता येईल, वर्तवता येईल, असं डॉक्टर हॉकिंगचं ठाम मत आहे. म्हणजे काही दिवसानंतर, काही 1000 वर्षानंतर सायन्स आपल्याला सगळ्या गोष्टी सांगू शकेल की या विश्वाची निर्मिती कधी झाली, त्याचा नेमका इतिहास काय आहे, किंवा इवन या विश्वाचा अंतसुद्धा कधी होणार आहे हे सुद्धा आपल्याला कळेल काही वर्षानंतर, असं या डॉक्टर हॉकिंगचं मत आहे. शेवटी काय म्हणते बघा, डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज. बघा, डॉक्टर हॉकिंगसारखं असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अगदी असं आदर्श असं किंवा अनुकरणीय असं धाडस दाखवतात असतात.
जसं डॉक्टर हॉकिंगनं दाखवलं की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येऊनसुद्धा, आजारपण एवढा असूनसुद्धा, गंभीर आजार असूनसुद्धा ते थांबलेले नाहीत. त्याने आपला रिसर्च संशोधन पुढे चालू ठेवलेलं आहे आणि किती खडतर परिस्थिती आली तरीसुद्धा ते अजिबात अडखळलेले नाहीत किंवा थांबलेले नाहीत. तर अशा अनेक लोक आहेत, अशा असंख्य लोक आहेत या जगामध्ये की जे आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं आदर्श काम करत आहेत किंवा अशा प्रकारचं अनुकरणीय काम ते करत आहेत किंवा अशा प्रकारचं अनेक अनुकरणीय असं धाडस ते दाखवत असतात. Let us salute all those brave people who in spite of being disabled strive to do their best. बघा, तर अशा लोकांना आपण सॅल्यूट केलं पाहिजे की आपल्या अपंगत्वावरती मात करीत अशा प्रकारचं जे अलौकिक कार्य करतात, जे अनुकरणीय असं कार्य करतात, अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना खरोखर प्रणाम केला पाहिजे किंवा सॅल्यूट केलं पाहिजे असं इथं शेवटी म्हटलेलं आहे. कारण सामान्य लोक जरा बघितलं आपण, म्हणजे अपंग नसणारे, तर ते मात्र विनाकारण काय करत असतात की आपल्याला जर कुठल्याही गोष्टी जर करावं लागल्या किंवा कामं करावं लागले तर त्या कामामध्ये ते अडचणी आणतात किंवा अडथळे आणतात किंवा एक काम ते टाळतात, अवॉइड करतात. तर खऱ्या अर्थानं तेच दिव्यांग आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण वॉर्मिंग अपमध्ये बघितलं की खरे हँडिकॅप लोक कोण असतील तर आपण आहोत, सामान्य लोक आहोत. कारण आपण धडधाकट असूनसुद्धा कुठलंही काम करायचं टाळतो, अवॉइड करतो. काही वेळा आपण ते काम पूर्णत्वास नेत नाही, काहीतरी कारणं सांगतो. तर खऱ्या अर्थानं दिव्यांग म्हणजे आपण आहोत. आणि खरोखर इथे शेवटी सांगितलेलं आहे की जे लोक अपंगत्व असूनसुद्धा त्या अपंगत्वावरती मात करत जे अशा प्रकारचं महान कार्य करतात, अशा लोकांना, अशा हिंमतवान लोकांना आपण शतशः प्रणाम केला पाहिजे. तर इथं हा लेसन संपलेला आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पुढचा लेसन स्टार्ट करतो आहे. त्यापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की मला या लेसनवरती तुम्हाला मी काहीतरी एक्सरसाइज देणार आहे की जो PDF फॉर्मॅट आहे, PDF फॉर्मॅटमध्ये असेल. मग तो पॅसेजचे क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन आन्सर असतील किंवा काही ग्रामर क्वेश्चन आन्सर असतील, ते तुम्हाला सॉल्व करून मला पाठवायचे आहेत फीडबॅक म्हणून. थँक्यू.